पिंजरा पिंजरा रे. काय झालं? तुमची तब्येत बरी नाहीये का? अरे गजब, असं काय बघतायत ते? बरं वाटत नाहीये का त्यांना? बाई साहेब, किती प्रश्न विचारताय तुम्ही? आधी जेवून घ्यायचं का? कारण सकाळपासून काहीही खाल्लं नाहीये, नाही का रे? हो. सॉरी, माझ्यामुळेच खरं तर उशीर झाला ना. मी वाढते जेवायला. हा शालिनी काकू, माझं मम्माकडे दुसरं काही काम नाहीये. फक्त एकदा तिच्याकडे हात जोडून माफी मागायची आहे. नारायणी, हे बघ, तू नको काळजी करूस. अगं शेवटी आईचं मन येते, मुलीसाठी आज ना उद्या विरघळणारच. शालिनी काकू, मला मान्य आहे माझं चुकलं, पण त्याची एवढी मोठी शिक्षा मम्माने मला नको द्यायला हवी होती. आणि आता या दिवसात खरं मला मम्माची गरज आहे. आणि तीच अशी रुसून बसली तर कसं होईल माझ्या बाळाचं ग? कोणाकडे बघ, माझं बाळ फुटकं नशीब घेऊन आलाय. वाह वाह मारुती, काय गजा, काय आईच्या हातात जादू आहे तुझ्या. ही अशी वांग्याची भाजी मी आजपर्यंत कधीही खाल्ली नव्हती. मी हात धुवून येतो. माझ्या आईने ना आजपर्यंतच्या उभ्या आयुष्यात एवढी चांगली वांग्याची भाजी केली नव्हती. मला काय वाटतं, त्या आनंदी बहिणीने केली असं. सांगू का ह्याला वांग्याची भाजी मी करून आणली म्हणून? नको, त्याला वाटेल मला त्याच्यात इंटरेस्ट आहे की काय. तात्या, आधी पार्टी पाहिजे. का ते सांगा की आधी? उगाच पार्टी पाहिजे कशासाठी पण? हो हो, तुम्ही कारण ताबडतोब सांगा. अहो, आमचे तात्या साहेब काही कारण असल्याशिवाय कुणाला स्वतःच्या घरात चाय बी पिऊ देत नाही. तुम्हाला पार्टी कधी देणार? अहो, ही पत्रिका म्हणजे लक्ष्मी नारायणची पत्रिका आहे. अहो, मुला मुलींचे 36 गुण जमतायत. अरे वा, म्हणजे मेड फॉर इच अदरच म्हणा की. हा, हो, मॅड फॉर इच अदर नाही, मॅड फॉर इच अदर म्हणा. तिचे 36 गुण गजेशी आणि तिच्या बापाचे माझ्याशी जुळतायत. अहो, मी तर म्हणतो मुलीच्या रूपानं लक्ष्मीच घरात येईल तुमच्या. येतं येणार हो. हे सगळं बघून आम्ही तिला घरात घेतोय. तोरल्यानं करवंट आणलं घरी. निदान गजेची बायको तरी लक्ष्मीच्या पावलाने येईल अशी आशा आहे. कसली दुर्बुद्धी सुचली आणि मी तिकडे गेले कुणास ठाऊक. काय गरज होती मला? का मला गजाला सारखं सारखं बघावं असं वाटतंय? छे, त्याच्यात काय एवढं बघण्यासारखं? काही नाही, काही नाहीये. देवा, हे असं का होतंय मला? हे काहीतरी वेगळंच होतंय. म्हणजे गजा समोर असला की भांडण, आणि तो समोर नसला की जीवच रमत नाही माझा. सारखा त्याचाच विचार येत राहतो. कसली हुरहुर आहे. नारायणी खूप इन्सिक्युअर झाली. तिला तिचा वाटा हवाय ग. सारखी फोन करत होती तुला, पण तू तिचे फोन उचललेच नाहीस. मग काय, शालिनीला फोन करून तिने विचारायला सांगितलंय तुला की तिच्या वाट्याचं तू काय करणार आहेस? त्या मुलीचा शेलारांशीच संबंध नाही, तेव्हा शेलारांच्या प्रॉपर्टीशी संबंध असायचा प्रश्नच उद्भवत नाही. दुसरी गोष्ट, शालिनी तर्फे त्या मुलीला निरोप धाड. तिला शेलारांच्या प्रॉपर्टीतली एक फुटकी कवडीही मिळणार नाही. अगं पण, आणि तुला शेवटचं बजावते. आज आत्ता इथे हा विषय काढलास, पण पुन्हा या वास्तूत हा विषय मला नको आहे, कळलं? जय हो.